आला का पाऊस, पण पाऊस सुद्धा लागा नाही, एवढं भारी वाटायला लागलंय. मातीचा तर वास असला खमंग सुटलाय. गहू भिजला, गहू भिजला, गहू भिजाय, गहू भिजलं. ती वाडा आहे मोठा, ही प्रवेशद्वार आणि पाऊस. तिथं 5 घोड आहेत. वारं का वार, मोठा वाडा आहे, त्या वाड्यात जायचंय का? तर चला आता आतमध्ये जाणार आहे. काय काय लय सुंदर सुंदर आहे बरं का बघायला. तर तुम्हाला थोडक्यात सांगते, थोडक्यात तुम्हाला स्पष्टीकरण सगळं का नाही निलेश दादाच्या पूनम ताईच्या व्हिडिओमध्ये बघायचं भेटत. हे तर का नाही लग्न जमलेलं मारुतीचं मंदिरात त्याचा दिखावा इथं आहे. देखावा. परत अहिल्याबाई होळकर यांचं इथं शनिवार वाड्यासमोर लग्न झालेलं. ही पुण्यातला शनिवार वाडा तुम्हाला माहितीच असेल. हा बघा तिथं वाड्यात लग्न सोहळा झाला आहे शनिवार वाड्यात. तिथं पूर्ण त्याची माहिती आहे. आता दुसरं हे वराड आहे बघा. हे वराड आहे इंदूरला झालेलं आहे. हा बघा असं थाटा माटात एकदम दिसलं का. नंतर हा का युद्ध कलेचे शिक्षण, पौराणिक ग्रंथाचा अर्थ समजून सांगणे, घोड्यावर स्वार, तोफखाना त्याची निर्मिती. तर त्याचा दिखावा इथं आहे सगळं. आता हे माझा सेल्फी कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला उलट सुलट दिसत असं ॲडजस्ट करून घ्या. निलेश दादाच्या व्हिडिओमध्ये एकदम फंटास्टिक दिसेल. खंडेरावांचा तोफ गोळा लागून मृत्यू झालेला. हा बघा हे गोळा लागून मृत्यू झालेला खंडेरायाचा. तर चला तिकडं अहिल्याबाई सती चालल्या मल्हारराव सतीनं जाणे यांच्याबद्दल विनंती करताना, म्हणजे इथं विनंती करत होते अहिल्यादेवी. दिसतंय का चमकतं त्यामुळे का माझं तोंड बी दिसत ना तुम्हाला आणि ती पण दिसत नसेल. पण ॲडजस्ट करून घ्या. निलेश दादाच्या त्यांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं कसं मागच्या कॅमेऱ्यानं क्लिअर दिसेल. माझं लय झालंय उलट तुमचं. आता हे काय त्यांचं शासन आहे बघा. हे पुस्तकात मी बघितलं होतं पूर्ण. कितवीला धडा होता? 4थीला. तर 4थीला हीच फोटो होता बघा धड्यामध्ये. त्यांच्याकडून मिळालेलं शासन आहे काय मुलींना त्रास हे देताना ज्ञानाचं. मी वाटलं का नाही लेकरं घेऊन येईल बघा. कारण असं बघितलं म्हणजे लेकरांना काहीतरी शाळेतलं थोडंफार नॉलेज तर भेटेल. बरोबर आहे का नाही. महिलांची फौज हा काय हे सगळे महिलांची फौज आहे. सगळ्या बाया आहेत बघा. अहिल्यादेवी होळकर आहे का नाही त्या घोड्यावर स्वार होऊन निघालेल्या. ही काय आहे काय म्हणते. नंतर ही मुक्ताबाईच्या यशवंतरावाची लग्नाची घोषणा झालेली. मुक्ताबाईंच्या यशवंतरावांची लग्न झाल्याची घोषणा. नंतर बघा आता अहिल्यादेवींचा राज्यकारभार आणि न्यायदान. हे बघा दिसलं का एकदम हुबेहूब आहे. त्या बारीक बारीक खोल्या कशाच्या काय माहिती. त्याला दरवाजा ही ते सगळे दिवा आहेत. परत ही काय त्यांचं अहिल्याबाईंचा राजकारभार आणि न्यायदान ती आहे बघा. हो का दिसलं का लय सुंदर आहे. एवढं जवळ करमाळ्याच्या जवळ हाय पण मी आली नाही कधी. काय सांगू तुम्हाला त्याचं दुःख वाटायला लागलंय आता. मुक्ताबाईंच्या सती जाणे म्हणजे नाही का सती म्हणजे कळलंच असेल तुम्हाला. हे बघा ते वाचणे इतकं नाही आता. ती माझ्या ही तुम्हाला थोडक्यातच आपलं सांगते मी आहे का नाही. गंगेची कावड सोमेश्वरला निघालेली. हो का कावड दिसली का. थोडक्यातच सांगते तुम्हाला कारण ती गेल्या ती लांबी राहिली माहिती. त्याच्यामुळं नद्यांवर घाट रस्ते बांधले
हा काही नद्यावर घाट ही बांधलेलं रस्तं आहे का नाही, कारण नदी पण आहे इथं म्हणून. पण ही कुठलं काय माहिती, आता हे अख्खं वाचलं ना तरच कळणार आहे. आता शिक्षणाचं महत्त्व कळतंय जरा जरा. आणि हे धडं पण आहेत ना शाळेत. हा काही तटबंद्या दिसल्या मोठ्या मोठ्या किल्ल्यासारख्या तटबंद्या एकदम जुनं. हा ही काय उपळकरांची राजमुद्रा. हो का, ही राजमुद्रा आहे. आता ही बघा अहिल्यादेवींच्या हस्ताक्षर त्यांचं शिक्क. हा बघा, हे त्यांचं शिक्क आणि हा हस्ताक्षर दिसलं का, त्यांचं अक्षर बघायचं का. हा का, जवळून दाखवते थोडं. आता उलटच दिसतंय, दाखवून तर काय फायदा आहे. आता अहिल्यादेवींची पूजा ह्या का, ह्या त्या पूजा अशी करायच्या. ह्या का, दिसलं का, देव मंदिर सगळ्यात पिंडे त्या. परत तिथं महादेवाचं छोटीशी मूर्ती त्यांच्या डोक्याच्या वरती दिसली का, तिथं पूजा करताना. अनंत फंडीने डप फोडला, डप ती वाजवायचा डप फोडला त्यावेळेस. म्हणजे त्याची स्टोरी आहे बघा तिकडं साईडला. कशाला इथं वाचायला काय की एवढं मोठं. 12 ज्योतिर्लिंगाचा उद्धार ते नाही का आपण बघितलं मगाशी. हो का, ते ज्योतिर्लिंग दिसले का साईडनं. मंदिरं देवळं आहेत मोठे मोठे. होळकर शाहीचे भूषण इंदूरचा राजवाडा. हो का, ही त्यांचा इंदोरचा राजवाडा. महेश्वराचा घाट. हो का, ही घाट आहे दिसलं का. आणि पूर्ण मोठा किल्ला आहे, लय मोठा आहे. इकडं हे शेवट आहे. आता इथनं बाहेर जाणार मी. आता इकडल्या साईडला बघितलं सगळं आहे का नाही. तर तुम्हाला सांगते, इथं अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला होता. ह्या गावाचं नाव चौंडी आहे. आणि निलेश दादामुळं बघायला भेटला खरं तर मला. जे मी गोष्टींचा विचार पण कधी करत नाही ना, त्या गोष्टी अशा माझ्याकडून म्हणजे मला निलेश दादामुळं असं अचानक घडून जातात. तर चांगलं वाटतंय. सगळं सविस्तर माहिती दिली या पुस्तकात. तर सोडायचं नाही आपल्याला बघा. हे सगळं वाचायचं, हे सगळं ज्ञान घ्यायचं म्हणलं ना एक दिवस पूर्ण. आणि फोटो काढून घ्यावा तुम्ही वाचायला. सगळ्याच थोर पुरुषांनी भयंकर कष्ट केले. सगळ्यांना कष्ट केलंय बघा, बायांना सुद्धा. आणि आता नुसतं आमचं तिकडनं दार मी स्टार्टिंग पासूनच आतमध्ये आले. आता हिकडलं झालं आपलं बघून सगळं. आता एकदा राजवाडा बघितला का नाही, आत्मा शांत माझा. सुंदर सुंदर आहे हो बघायला. कोणाला खरंच भेट द्यायची असली ना तर सगळ्या देवळांचा उद्धार या अहिल्यादेवीने केलाय ना. हा, म्हणून त्यांची देवावर लई श्रद्धा होती. हा का, अफाट श्रद्धा होती त्यांची देवावर. 1 लाख शिवलिंग तयार करून पूजा केली. हा. आणि ते तिथं सगळ्या ते हे पण केलेले आहेत की मंदिरात. नशीब आपले किती आज चांगला, आपण या धर्तीवर आलो आणि आज पावसानं हे केलं. आणि केवढं खुश, दुःख पण नाही झालं. पाऊस आला, ऊन लागला, त्याच छान असं वातावरण तयार केलं. अजिबात ऊन लागलं नाही, काय नाही काय नाही. हो का, ही राजवाडा आहे मोठा. अजूनच्या अजून लाकडी तर लाकडीच आहे बघा. बाळ बाळ तिला दिसलेलं बाळ. त्यांचं न्यायदान करताना सुद्धा त्यांचं बाळ त्यांच्या जवळ आहे, बघितलं ना. बघा, पहिल्या महिला फौज तयार करून त्या लढत होत्या. आणि आदर्श महिला. आणि एक बघा आपण, एक जण पुढं चाललं तर त्याला धरून वाढायचं.
त्यांच्या लग्नापासून तर त्यांच्या नांदायच्या घरापर्यंत सगळं लिहिलेलं आहे. आणि त्याचं दिखावं पण आहे. तर ही घोडं इथं 5 घोडं बघितलं का, ही त्यांची जन्मभूमी आहे. आणि एवढं सुंदर आहे का नाही लय. ही तुम्हाला सांगते मेन डोर आहे का नाही, दरवाजा राजवाड्याचा असेल दरवाजा. एकटीला जायला भीती वाटते हो तुम्हाला काय सांगू. हा बघा हे असं आहे आणि कसं नाही तिथं धाडस होत मला. बघा आता यायला लागलं तर निलेश दादा ही ती. तोपर्यंत आपला व्हिडिओ हिथंच संपला आहे ना. ही जुनी झाडं ही अहो दगडे बांधकाम सुद्धा तिथं आहे. हा बघा ही तटबंद्या सुंदर वाटतंय. आहेत माणसं तिथं दिसलं का. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. मी एकटी झाली पुढं निघून. मला आता ती येऊस तर मी इथलं थोडंसं वाचते. मला वाचन करायला जास्त आवडतं, तुम्हाला पण माहिती आहे का ना. वाचन केलं की बुद्धी वाढते. मारुतीच्या मंदिरात लग्न ठरले. सीना नदीच्या किनारी वसलेले चौडी म्हणजे ती मगाची नदी जी होती का नाही ती सीना नदी होती. कुरडे फटवं पडली, पाणीच नाही त्या नदीला. चौडी या गावात अहिल्यादेवींचा जन्म झाला. प्रवासात असताना बाजीराव पेशवे मल्हारराव होळकर यांचा मुक्काम या गावात पडला होता. प्रथेनुसार ते ग्राम दैवताच्या दर्शनास तिन्ही सांजेला मारुतीच्या देवळात आले होते. याच वेळी 8 वर्षाची अहिल्या देवास तेलवात घालण्यास तेथे आली होती. आपले गुरुजी तात्या पंतोजी बाजीरावांचे समोर साष्टांग नमस्कार घालताना पाहून ती 8 वर्षाची अहिल्या गुरुजींना म्हणाली, तात्या तुम्हीच तर आम्हाला सांगता ना आपण कोणासमोर वाकायचे नाही, झुकायचे नाही आणि तुम्ही तर साष्टांग दंडवत घालता. कोण आहेत हे लोक. तिचा हजरज बाबीपण व हुशारी पाहून बाजीरावांनी मल्हाररावांना अहिल्यास सून करून घेण्याचा आग्रह केला. अहिल्याबाईंच्या वडिलांची मानकोजी शिंदेची गरिबीची परिस्थिती यामुळे आपण आपल्या एकुलत्या एक मुलीची खंडेरावांची लग्नात हौस मौज कशी होणार. आपण मोठ्या परगण्याचे सुभेदार, तेव्हा आपल्या मोठेपणा साजेल असा लग्न सोहळा व्हावा हा मल्हाररावांच्या मनीचा भाव. पेशव्यांनी ओळखला व म्हणले, मल्हारबा चिंता कसली करता, मुलीची बाजू आमची पेशव्यांची समजा. हे लग्न आम्ही मोठ्या थाटामाटात पुण्याला शनिवार वाड्यापुढे करून देऊ. मल्हाररावांनी राऊचा शब्द मानला. अहिल्यादेवी व खंडेराव यांच्या लग्नाचा वार्ड निश्चय झाला. गावात गुळभाताचे भोजन देऊन स्वारी पुण्याकडे रवाना झाली. चौंडी गावातला आनंदाचे उधाण आले होते. ज्याच्या त्याच्या तोंडी एकच विषय होता, ठरले लग्न अहिल्याचे. आणि हे बघा वाचायला सुंदर वाटतंय बरं का, पण मनातल्या मनात असं मोठ्यानं वाचून दाखवायला जमत नाही मला, जास्त अडखळतं. त्यामुळं का नाही मनातल्या मनात थोडं हे केलं, पण आपलं काय म्हणतात हेडलाईन तुम्हाला वाचून दाखवली. मस्त वाटलं. आली बघा ही स्वारी. आता जायचं तिकडं. हा बोलण्यात काय चूक झाली असेल तर मनापासून माफी द्यावी. शनिवार वाड्यासमोर लग्न सोहळा. तर चला भेटू आता पुढल्या व्हिडिओमध्ये.